नमस्कार. नेहमीच वापरात येणाऱ्या उपयोगी किचन टिप्स आज आपण पाहूया. 1. किचनमधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वच्छता पाळणे. कारण जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तरच तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल. आणि स्वयंपाक करताना पाळावयाचा सर्वात मुख्य नियम म्हणजे अन्न नीट शिजवणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी नीट नियोजन करणे. 2. जर इडली डोशाचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडे नारळाचे दूध घालावे, यामुळे पिठाचा आंबटपणा निघून जातो. 3. चिकन शिजवताना नेहमी कमी गॅसवर शिजवावे, यामुळे चिकन छान शिजले जाते आणि चवसुद्धा छान येते. 4. बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते व शक्तिशाली होते. 5. कपड्यावर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे, डाग निघण्यास मदत होते. 6. मुळा पालेभाजी घेताना भरपूर हिरवीगार पाने असलेला व पांढरा शुभ्र असलेला मुळा बघून घ्यावा. मुळ्याचा तुकडा मोडून पाहिल्यास आतून कापसासारखा व पांढरे ठिपके असलेला मुळा घेऊ नये, तो कडक असतो व चांगला नसतो. 7. तूप कढवल्यानंतर त्यामध्ये 1 हिरवी वेलची कुटून टाका, यामुळे तुपाला छान वास येईल. 8. उकडीचे मोदक बनवताना त्यासाठी उकडीचे पीठ बनवताना पाण्यात चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घालावी, यामुळे मोदकाला छान चकाकी येते. 9. ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थोडी तिळाची पेस्ट टाकली तर यामुळे भाजी छान घट्ट व तरीदार चविष्ट होते. 10. तुरीची डाळ शिजवण्याअगोदर 20 मिनिटे भिजत ठेवली तर यामुळे डाळीला चव खूप छान येते. 11. डाळ शिजवताना डाळीचे चुकून जर जास्त प्रमाण झाले तर शिल्लक राहिलेली डाळ पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाकावी, यामुळे डाळ वाया जाणार नाही आणि पराठेसुद्धा पौष्टिक बनतील. 12. गुळाची, खव्याची, तिळाची पोळी बनवताना कणकेमध्ये म्हणजे पिठामध्ये किंचित सोडा टाका, यामुळे पोळ्या छान हलक्या फुलक्या बनतात. 13. नाश्त्याला आहारात गोड पदार्थांचे सेवन कमी ठेवा, आरोग्यास खूप चांगले असते. 14. भाज्या करण्यासाठी तांब्याचा तळ असलेली कढई, पावडर कोटेड फ्राय पॅन किंवा जाडबुडाची भांडी घ्यावीत. लोखंडी कढई घेतल्यास पदार्थ शिजल्यावर लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. जास्त वेळ लोखंडी कढईत शिजलेला पदार्थ ठेवल्यास त्याला लोखंडाची कळक येते व पदार्थाची चव बदलते. 15. कोणत्याही प्रकारचे कोफ्ते तळताना गॅस कमी जास्त करत राहावा. तेल जास्त तापल्यास कोफ्ते बाहेरून लाल होतील व आतून कच्चे व मऊ राहतील. तेल जास्त थंड झाल्यास कोफ्ते तेलकट होतील. 16. ब्रेडक्रम्सऐवजी रव्यात घोळवूनही कटलेट तळता येतात, छान होतात. 17. बांगडे मासे काळसर सफेद रंगाचे, चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. बांगडे शिळे व खराब झाल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात. दाबल्यास खड्डा पडतो. 18. जास्तीचा मैदा उरला असेल तर फ्रीजमध्ये ठेवावा, बाहेर ठेवू नये. बाहेर ठेवल्यास त्यात किडे व टोके पडतात. मैदा फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगला राहतो. 19. भाज्या चिरताना एकाच आकाराच्या चिराव्यात. लहान मोठे तुकडे चिरल्यास लहान तुकडे शिजून कुस्करतील व मोठे तुकडे कच्चे राहतील. तसेच एकाच आकाराच्या भाज्या दिसायलाही छान दिसतात. 20. मोठी जाड मेथी हिरव्यागार पानांची व कोवळ्या देठांची बघून घ्यावी. चरचरीत व कडावळलेल्या पानांची मेथी घेऊ नये, ती जू नसते व भाजी मिळून येत नाही. वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.